एकदम मऊ आणि लुसलुशीत आहेत ह्या पोळ्या। टिफिनवर दुपारपर्यंत अशाच्या अशाच राहतात आणि चवीलासुद्धा एकदम खमंग राहतात। चव अजिबातही बदलत नाही, शिळ्या पोळ्या झाल्यासारखं अजिबातही वाटत नाही आणि मऊ आहेत। आणि मेन म्हणजे सगळ्याच पोळ्यांचे पूळ वेगळे झालेले आहेत। ही पोळी फुगली तरीही याचे पूळ वेगळे होतात आणि अशीच नरम राहते, आणि नाही फुगली तरीसुद्धा ही पोळी अशीच नरम राहते आणि अशीच लुसलुशीत राहते। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम मी एक उंड्याचा गोळा घेतलेला आहे, म्हणजे कणकेचा गोळा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये पीठ लावून त्याला थोडंसं लाटून घेतलं आणि त्याला अशा प्रकारे, जशी महाराष्ट्रीयन स्टाईल आहे त्रिकोणी चाकी करायची, तर ती करून घेतलेली आहे आणि त्याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे। आधी कणकेला पीठ असणं आवश्यक आहे आणि नंतर त्याला तेल लावायचं आहे, किंवा तेल लावल्यावर त्यावर थोडंसं पीठ भुरभुरायचं आहे। त्यानेच पोळी फुगते व्यवस्थित, आणि फुगली नाही तरी मग ती नरम राहते आतून। तर याला व्यवस्थितपणे आपण लाटून घेऊया। तुम्हाला कशा पाहिजे, मोठ्या पाहिजे किंवा छोट्या पाहिजे, त्यानुसार तुम्ही कणकेचा गोळा घेऊ शकता। तर आमच्या इथे मीडियम साईजच्या पोळ्या असतात आणि पातळ असतात। तर बघू शकता मी हे पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे। तर याला आपण गरम तव्यावर टाकून घेऊया। टाकताना तवा गरम हवा आणि लगेच असे बबल्स आले पाहिजे पोळीला खालून, आणि त्याला लगेच पलटायचं आहे। तर आता मी दोनदा पलटलेलं आहे। आता याला थोडंसं तेल लावून घेऊया। तर तुम्ही बघू शकता दिसायलाच ही पोळी एकदम मऊ वाटत आहे। फुगली तर नाही पूर्ण, पण तरीसुद्धा हे पोळी एकदम मऊ आहे, तुम्ही बघू शकता, आणि व्यवस्थित झालेली आहे। तर अशा ज्या पोळ्या असतात त्या एकदम डब्यावर मऊ राहतात दुपारपर्यंत, किंवा प्रवासात नेलं तर संध्याकाळपर्यंतसुद्धा मऊ राहतात, आणि याचे पूड पूर्णपणे वेगळे होतात। तर याला हे अशी नरम का बरं होते, कारण याला 4 ठिकाणी याला तेल लागतं, म्हणजे याचे 4 लेअरला याला तेल लागतं आणि 4 लेअर बनते, त्याच्यामुळे ही पोळी मऊ होते। तर दुसरी पण चाकी मी तशाच प्रकारे करून घेतलेली आहे, त्यालासुद्धा आपण लाटून घेऊया। बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की पोळी एकदम काठोकाठ फुगायला पाहिजे, पण मी असं मानते की जर पोळी पूर्णपणे काठोकाठ फुगली तर ती थोडीशी अशी वरून कडक होते, म्हणजे कुरकुरीत होते थोडीशी अशी, आणि मग नंतर थंडी झाली की ती थोडीशी वातळ व्हायला लागते। तर अशी पोळी करून बघा तुम्ही, तुम्हाला नक्की आवडेल आणि खायलासुद्धा चविष्ट लागते। पातळ भाज्यांसोबत काला करूनसुद्धा ही पोळी व्यवस्थित म्हणजे मऊ होऊन जाते। ज्यांना दात वगैरे नाहीत ते सुद्धा वरणाच्या पाण्यामध्ये ही पोळी सहज डुबवून खाऊ शकतात। एकदम मऊ होते, पातळ रोट्यांसारखी। अशा पोळ्या आंब्याच्या रसासोबत केल्या तर पातळ रोट्यांची अजिबातही गरज पडत नाही, तुम्ही बघू शकता। इतक्या ह्या पतल्या आहेत आणि इतक्या ह्या पातळ आहेत आणि लुसलुशीत आहेत। पोळी झाली की त्याला असं झटकायचं, म्हणजे हातावर जसं मी करते, दोन्ही हातांमध्ये त्याची वाफ काढते। तर हे आवश्यक असतं, याने काय होतं की लगेच त्याची वाफ निघून जाते आणि मग नंतर त्याचे पूड एकामेकाला चिपकत नाहीत। तर बघू शकता अशा प्रकारे, आणि ही पोळी बघा तुम्ही किती मऊ आहे, तुम्हाला ओळखू येत असणार। तर नेक्स्ट पोळीसुद्धा मी अशीच करून घेतलेली आहे। असेच आपण सगळ्या पोळ्या करून घेऊया। काठोकाठ फुगलेल्या पोळ्यांचाही व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहे, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा। हा व्हिडिओ मी जास्त काळ पोळ्या कशा टिकतात आणि मऊ आणि लुसलुशीत कशा होतात त्यासाठी बनवलेला आहे। तर काठोकाठ फुगलेल्या पोळ्यांचाही व्हिडिओ नक्की येणार आहे, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। पोळीसाठी एक महत्त्वाची टीप म्हणजे अशी, पोळीसाठी कणिक मळताना सुद्धा याचा जो उंडा आहे किंवा याची जी कणिक आहे तर ही थोडीशी घट्टसर पाहिजे, म्हणजे जास्त पण घट्ट नाही, सॉफ्टच पाहिजे, पण थोडीशी अशी घट्ट पाहिजे, म्हणजे हाताला अशी चिपकली नाही पाहिजे। त्याने काय होतं, पोळ्या करताना ते पोळी जे आहे ते अशी चिपकून जाते, त्याचे पूळ अजिबातही वेगळे होत नाही, वाफेमुळे ते एकाला एक चिटकतात आणि पोळी अजिबातही फुगत नाही किंवा मऊ लुसलुशीत होत नाही। आणि एकदा उंडा भिजवला की त्याला रेस्ट करायला ठेवणं सुद्धा आवश्यकच आहे। म्हणजे काय होतं, जेव्हा आपण कणिक मळून घेतो आणि लगेच त्याच्या पोळ्या करतो तर त्या पोळ्या थोड्याशा वातळ होतात किंवा एकदम अशा कडकसर होतात, थोड्याशा नरम नाही राहत, आणि बराच वेळ तर अजिबातही नरम राहत नाही। तर काय करायचं, पूर्ण स्वयंपाकामध्ये सगळ्यात आधी कणिक भिजवून घ्यायची किंवा कणिक मळून घ्यायची,
आणि नंतर बाकीची प्रिपरेशन करायची स्वयंपाकाची, म्हणजे भाज्या वगैरे कट करेपर्यंत किंवा भाजीला फोडणी देईपर्यंत किंवा इतर काम करेपर्यंत कणिक 10 ते 15 मिनटं मुरतं. जास्त फार काही नाही, पण फक्त 10 ते 15 मिनटं जरी मुरली किंवा जास्तीत जास्त 5 मिनटं जरी मुरली तरीही पोळ्या छान येतात. तर ह्या सगळ्या टिप तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्या पण पोळ्या मऊ आणि लुसलुशीत राहणार बराच वेळ. आणि गरम असताना खाल्ली तर पोळीची चव एकदम छान आणि खमंग लागतं. साधं त्याच्यावर तेल किंवा तूप घेऊन जरी खाल्लं तरीही भाजी किंवा वरणाची काहीच आवश्यकता पडत नाही, इतक्या खमंग पोळ्या लागतात. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ह्या पोळ्या करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जसं की तुम्हाला स्टार्टिंगला बोलली मी, टम्म फुगलेल्या पोळ्यांचा सुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहे, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्यासुद्धा पोळ्यांचा व्हिडिओ बघायला मिळणार आणि लगेच तुम्हाला तिची नोटिफिकेशन येते सबस्क्राईब केल्यावर. तर नक्की सबस्क्राईब करा. सगळ्याच पोळ्या एकदम मऊ आणि लुसलुशीत होत आहेत आणि आतून व्यवस्थित होत आहे. तुम्ही बघू शकता किती नरम दिसते ही पोळी दिसायला, एकदम रुमाल रोटीसारखी. तर कधी कधी काय होतं ना, तर कणकेवर म्हणजे पिठावर सुद्धा अवलंबून असतं पोळ्या कशा होतात. जर पीठ व्यवस्थित नसलं तर पोळ्या रखरख होतात, म्हणजे जाडसर पीठ असेल तर पोळ्या व्यवस्थित होत नाही, अशा कडक होतात पोळ्या. आणि विकतच्या आट्याच्या सुद्धा छान होत नाहीत पोळ्या. घरचे गहू असले तरच छान होतात आणि एकसारखे गहू असले तर छान होतात. आणि कधी कधी गहू वेगळे येतात, म्हणजे बाजारातून घेताना आपण वेगळे गहू आणतो, कधी समजत नाही आपल्याला, एखाद्या वेळेस वेगळ्याच क्वालिटीचे गहू येतात, तर त्याची पोळी लाल किंवा मळकट होते. तर त्यासाठी गव्हाची चॉईस पण छान असावी. गहू घेताना व्यवस्थित गहू बघून घ्यावा, त्याच्यामुळे पोळ्या अशा पांढऱ्या शुभ्र राहतात संध्याकाळपर्यंत आणि अशा मऊ होतात. जुना गहू असेल तर पोळ्या मऊ होतात, नवीन गव्हाच्या थोड्याशा कडक होतात. तर हा माझा अनुभव आहे. तर आता आपण सगळ्याच पोळ्या करून घेत आहोत अशाच प्रकारे.